ताम्हाणी घाटात खासगी बसला अपघात, 2 ठार तर 55 जण जखमी. रायगडमधील माणगाव पोलीस ठाणे हद्दीत ताम्हाणी घाटात बस उलटली. वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात. संपूर्ण क्षमतेने भरलेली बस उलटली. बसमध्ये जवळपास 57 जण असल्याची माहिती. 2 महिला प्रवासी ठार तर 55 जण जखमी. काहींना गंभीर दुखापत. जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल. खासगी ट्रॅव्हलची बस थेट रस्त्याच्या खाली उलटली. पुणे ते माणगाव प्रवास करणारी बस उलटली. MH04 FK 6299 क्रमांकाच्या बसला अपघात. सकाळी 7:30च्या सुमारास घडला अपघात. स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले यांनी शिवसैनिकांना मदत कार्यासाठी धाव घेण्याचे दिले आदेश. शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात घेतली धाव. युवासेना जिल्हा प्रमुख विपुल उबारे यांनी दिली फोनद्वारे माहिती. 4 ते 5 गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी पनवेल येथे हलविण्यात येत असल्याची माहिती. हॅलो. हा नमस्कार, सुरेश शिंदे बोलतोय तेज मराठी न्यूज मधून. नमस्कार, बोला. विपुलजी, आपल्या माणगावमध्ये अपघात झालाय ताम्हाणी घाटामध्ये. काय नेमकी सविस्तर माहिती आपल्यापर्यंत आहे आणि कशा पद्धतीने मदत कार्य सुरू आहे? मला वाटतं पहाटेच्या 6 वाजताच्या सुमारास एक पुण्यावरून एक ACS प्रायव्हेट लिमिटेड म्हणून कंपनी आहे. तर त्यांची आपल्या जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथे एक सहल येत होती आणि त्यावेळेस सुमारे 5:30 ते 6च्या वेळेस आणि आम्हाला सर्व शिवसेना युवासेनेच्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांना आमदार साहेबांनी सकाळी 7-7:30 वाजता फोन केला की अशी घटना घडली आहे, तुम्हाला माहिती आहे का? तर आम्हाला त्या घटनेची कोणती कल्पना नव्हती. त्याच्यामुळे त्यांनी सगळ्यांना, जवळपास आमचे सगळे निजामपूर विभागातले कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, ते सर्व घटनास्थळी येऊन त्यांनी तिथे मदत कार्य केलं आणि आम्ही स्वतः इथले माणगाव विभागातले जेवढे कार्यकर्ते आहोत ते आम्ही इथे एक हॉस्पिटलला धाव घेऊन आरोग्य विभागाच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाला पण त्याची कल्पना नव्हती आणि त्या सर्व आपले वैद्यकीय अधीक्षक असतील, पोलीस स्टेशन असेल, सर्वांना सांगून इथे यंत्रणा उभी केली आणि जवळपास त्या बसमध्ये 55 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी 2 दुर्दैवाने मृत्युमुखी पडले आणि 53 प्रवासी आहेत. त्यांना आपण जवळपास पुणे जिल्ह्यातील DVGच्या 6 एम्ब्युलन्स आणि इथील जवळपास 4-10 आणि प्रायव्हेट असे एकूण 13 ते 15 एम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्या आणि जवळपास 2 तासामध्ये सर्व जेवढे पेशंट होते त्यांना आपण इथे हॉस्पिटलला आणला. त्यांच्यावर जवळपास सर्वांवरती प्राथमिक उपचार सुरू झालेत. काही जणांना मोठ्या प्रमाणात एक मुकामा लागलाय, पाठीला कमरेचा त्रास होतोय, कोणाचे पाठदुखी आणि हाताचा. त्याच्यामुळं आता जवळपास इथे आम्ही एक्सरे आणि CT स्कॅनचे अरेंजमेंट करतोय. ते झाल्यानंतर मग प्रशासन निर्णय घेणार आहे की पेशंटला उपचार इथे होतील की पुढे, अशी एकंदरीत वस्तुस्थिती आहे इथली.